दरम्यान स्थानिकांच्या जमिनी घ्यायच्या, पण मुलांनाच माहित नाही तिकडे काय होणार आहे। स्थानिक मुलं त्यासाठी तयारच नसतात आणि यामुळे बाहेरून लोंढा येतो आणि इथे बसतो असं म्हणत राज ठाकरेंनी सरकारला सवाल विचारलाय। आपण पाहूयात राज ठाकरे नेमके काय म्हणालेत। या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, म्हणजे इथे कोण तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय ते महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार। म्हणजे या संपूर्ण पेण, पनवेल, उरण या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? फालतू गोष्टी आहेत त्या, अत्यंत फालतू गोष्टी आहेत। पालकमंत्री, पालक म्हणजे कोण? आईबाप ना, त्यांना आईबाप मानायचे का? माझं मत आहे सरकार नावाची एक गोष्ट असते, सरकारने ह्या गोष्टींचे निर्णय घ्यायचे असतात। सरकारने आपल्या लोकांचं जे काही हित आहे ते सांभाळायचं असतं। म्हणजे आता त्या सिंगापूरच्या कुठच्याही कंपनीला सांगितलेलं की 30 आठवड्याच्या आत आम्हाला संपूर्ण आराखडा आखून द्यायचा आहे। माहितीये का रायगडला? आमच्या मुलामुलींना माहिती आहे का? उद्या इथे कोणत्या प्रकारचे जॉब्स येणार आहेत काही कल्पना आहे का आपल्याला? काही माहिती नाहीये। रस्ते करायचे नाहीत, उद्योग कुठचे येतात ते दाखवायचे नाहीत, सांगायचे नाहीत, सगळं लपवून ठेवायचं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।